तर मला असं वाटतं की हे प्रत्येक चित्रपट एकमेकांपासून वेगळे आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे आणि प्रत्येकाला त्याची आर्थिक मर्यादा माहिती असूनही त्यांनी काहीतरी वेगळं सांगण्याचा, लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही जर का मनात हेच ठरवलं असेल की साऊथचे चित्रपट ग्रेट, हिंदी चित्रपट ग्रेट आणि मराठी चित्रपट घाण, तर तुम्हाला कोण काय सांगणार आहे? पण तुम्ही काय पद्धतीतनं ही लोक एखादी गोष्ट मांडतायत, किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत हे तर बघाल की नाही. टीका करायला काहीच लागत नाही, उद्या आम्ही टीका करू. पण एखादी चांगली गोष्टी घडवायला मेहनत लागते, श्रद्धा लागते, लगन लागते. आणि मला आनंद आहे, समाधान आहे की मी अशा इंडस्ट्रीमध्ये आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे की सगळ्या ऑड्समध्ये सुद्धा आमच्या लोकांची चांगली कलाकृती करण्यावरची श्रद्धा कमी नाही झाली. आणि त्याच्या पाठीमागे फक्त एकाच माणसाचा हात आहे का? नाही. आज मराठीमध्ये जे कार्यरत आहेत त्या सगळ्याच माणसांबद्दल मला प्रचंड कौतुक आहे की या सगळ्या ऑड्समध्ये सुद्धा आपण एखादी चांगली कलाकृती मांडावी यावरची श्रद्धा कमी झाली नाही, यावरचं प्रेम कमी झालं नाही. जोपर्यंत हे प्रेम आहे, जोपर्यंत ही श्रद्धा आहे, तोपर्यंत असे दिवस येतील. पण कदाचित ह्याहीपेक्षा उत्तम दिवसही येतील. नक्कीच येतील, कारण की आता जशा धाटणीचे चित्रपट येतात त्यातनं आपले नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. पण एक दिग्दर्शक आणि एक अभिनेता म्हणून विचारायचं आहे, जसं आपण मगासपासून म्हणालोच की आर्थिक गणित इकॉनॉमिकल पर्पज इंडस्ट्रीत असताना चांगलं आहे. इकॉनॉमिकल पर्पज म्हणजे आता आपण एखादा चित्रपट करतोय, निर्मात्यांकडे जातो, तिकडनं आपल्याला हवं तसं मिळतं नाही मिळत, त्यावरनं आपण चित्रपट करतो, परत आपल्याला बॅकला म्हणजे परत जेव्हा आपल्याला येतं तेवढं तिकडनं येतं नाही येतं. जसं आता आपण म्हणालो की प्रेक्षक इतके येत नाही, तसं येतं की नाही, हे गणित कसं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे, ग्राफ कसा आहे, वाईट आहे आत्ता यावर काय की करायला हवंय किंवा कलाकार म्हणून हे कसं वाटतंय? माहित नाही मला. कलाकार म्हणून हे एक त्रास होतो आणि मलाच म्हणजे काय माझ्या चित्रपटाला लोक आले म्हणून त्रास होत नाही, कुठल्याही मराठी चित्रपटाला लोक गेले नाही तरी त्रासच होतो मला. आणि म्हणजे का नाही जात, आता का नाही जात याचं उत्तर माझ्याकडे नाही. ते प्रत्येकाने स्वतः शोधायचं आहे. आणि ते मराठी चित्रपटांकडे जात नाही असं आहे का? नाही, ते मराठी भाषेकडेही जात नाहीत. मग आपल्याला आपल्या भाषेबद्दलचाच इतका न्यूनगंड आणि कमीपणा आहे, तर त्या भाषेतल्या कुठल्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रेम का वाटावं? तसं आहे ते. मराठी चित्रपट मी नेहमीच म्हणतो की महाराष्ट्राच्या एका अत्यंत मोठ्या घटकाचा एक छोटासा घटक आहे मराठी चित्रपट. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी असलेलं मराठीबद्दलचं प्रेम, मराठी भाषेबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचा अभिमान, हाच जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत मराठी चित्रपटांबद्दलचं प्रेम कुठनं वाटणार आहे? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.